माझ्यासोबत असा अकोला जिल्ह्याच्या मातीत जन्मलेला हिरा आहे म्हटलं की महाराष्ट्रातला असा एकही माणूस नाही की महाराज ऐकत नाही. आपल्या विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व सत्यपाल महाराज आणि ते गावरान 90वर. मला एक सांगा महाराज, कसं आहे आपल्याच बोली भाषेत प्रबोधन करा हे कसं काय सुचलं तुम्हाला? आता आपली भाषाच आहे मायची भाषा आहे ना, बापाची भाषा आहे ना, खेड्यातली पैदाच आहे आपली. त्याच्यानं असं चालू आहे आपली भाषा गाडगे बाबाच्या बी शब्दातली. बरं. हा, आणि म्हणून ते आम्हाला आपल्याला आदत पडली. स्टँडर्ड लोक आहे तसं वाटते आपण स्टँडवरच कुठून आलो, कारण आपली लँग्वेज आपली भाषा. तर आता सुरुवातले ज्या टेमला तुम्ही म्हणजे एकदम तरुण वयापासून रामपाल महाराज सारखे शिष्य तयार केले, सारे लय मोठे शिष्य तुमच्या नावामध्ये काम करतात. सुरुवातला असं काही वाटलं का लेखाचे लोक आपल्याला हसतील ना, आपण अळांचोट भाषा बोलतो ते काय 2-4 वर्ग शिकला की माणूस राजे आपल्या खेळातला माणूस गाव शहरात गेला की त्यालाच तर आपली भाषा बोलायची लाज वाटते. पण त्याच भाषेची ज्या लोकांना लाज वाटते लाज, त्या भाषेला साथ सोडून आज वराडी भाषेची प्रसिद्ध केली, याचा तुम्हाला काय अभिमान वाटते? मला आनंद वाटते. आपल्याला काही वाटत नाही, आपल्याला त्याच्यात आनंद वाटते. लोकांच्या लोक भाषेत आपण तो हा आपला विचार गाडगे बाबा तुकडोजी बाबाचा मांडतो. आणि लोक भाषा असल्याच्या लोकांना लवकर पोचते. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इकडे अजून आवडते वराडी. माय माय म्हणेन, तुले म्हणेन, मले म्हणेन, हे भाषात मायले माय म्हणता होटाले होटाले. असं आहे का? असं आहे. राष्ट्रसंताचं एक मला वाक्य आहे, तुम्ही तुमचे लय ऐकतो बाबा आबा, म्हणजे एखाद्या वेळेस मी डिप्रेस मध्ये गेलो की नाही तिकडचा मार्ग नाही निवडता, तुमचा ऐकायचा मार्ग मी निवडतो. महाराज राष्ट्रसंतांनी एक सांगितलाय, अंगी एक असू दे कला फुका का जन्मला. हे जे कला अवगत करायला क्या मेहनत घ्यायला लागेल सांगा जरा मला. काय गंमत मातीच्या मळक्याले कागदला मी मला कुठं मालूम होतं खंजरे वाजवे. आणि झाले कधी खंजेरी नाही ना, वाद्य नाही ना, पेटी नाही, मातीले कागद लाव घागरला. अरे वाजवता मग असे सुरू झाले 2, 3, 4, 5, मग अलग अलग वाद्य काढत गेलो. आणि मेरी रोज बजेगी खंजेरी तुकडोजी महाराजची कृपा आणि गाडगे बाबाचा विचार. आता खंजिरीचा विषय काढला की सप्त खंजिरी नावाचा जो प्रकार तुम्ही एवढा डेव्हलप केला राजे बाबा, हे नवीन तुम्ही वाईट हे ट्राय करतात, पण जसं पाहिजे ते लाईन दोरी जमत नाही. याच्या मागे तुमची मेहनत काय होती जरासं? मला असं म्हणायचं आहे, लाईन दोरी जमत नाही, एवढी जमली लाईन दोरी. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, प्रज्वल वानखडे, तुषार दादा, कमल पाल, म्हणजे उदय पाल, म्हणजे एवढ्या लाईनीत लागले. आणि कोण गुरु कोण चला. अरे बा, हे सुशिक्षित ग्रॅज्युएट पोर आहेत. कोणी डॉक्टर रामपाल, इंजिनियर पवन दवंडे, अरे उलट तेच माय गुरु आहेत. अरे बापरे. बरं आता एक गोट मध्ये थांबा ना बाबा, काय राजे असं नका करून. तुम्ही मला एक सांगा, आता तुमच्या संघ मग तुमची जवान टोय बी तयार होऊन राहिली, म्हणजे तुम्ही जे झाड लावलं त्या झाडाच्या शाखा होऊन राहिल्या, तर त्या पोरईसाठी आणि या पोरईच्या माध्यमातून पुढे समाज प्रेरणेसाठी कोणत्या प्रकारचं प्रबोधन तुम्हाला असं वाटतं येणं करायला पाहिजे? बस आता हेच. आता धर्मवाद जास्त वाढला, धर्मवेळ जास्त झाले, आपल्या तरुणाले बळकून राहिले. हे तुमचं चॅनल लय चांगलं आहे, गावरान 90. त्या 90च्या मांग लय लागलेलं, म्हणजे सीसीच्या मांग. त्या वाईट व्यसन सोडावे ज्याच्या पायी बर्बाद होऊन राहिले. आणि माझ्या तरुण हे जे पोरापोरीचे प्रकरण आहे, मुलांनी मुलींनी सांभाळून घ्यावं. लयच वाया गेलो बरोबर. लोगन होईल वाया माणसं, ते त्याची बायको याच्या संग, याचा नवरा तिच्या संग, त्याची बायको याच्या, कसं होईल. आणि म्हणून आम्ही आधुनिक विचाराचे, आमचे नरेश महाराज दुधे भागवताचार्य आहे, पण आधुनिकतेचे विचार मांडत आहे. हे असे अनेक संत मंडळी आहे. आम्हाला साधू म्हणूनही आम्ही साधू होत नाही, कारण व्हायचंच नाही. परंतु हे मंडळी गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, शिवराया, छत्रपती संभाजीराजे याचा विचार देत राहतो. आता आपली बहुजनाची किंमत कमी होते, म्हणजे आमच्याकडे दुर्लक्ष झालं. कोणी येते, कोणी डांबर लावते, कोणी मारायच्या गोष्टी करते, कोणी चाकू भोकते, कोणी गोळी मारते, कोणी गोळी मारते. मोठे मोठे समाज सुधारक संपून टाकले आहे. म्हणून आम्हाला हे जे तुमचं गावरान 90 या विचाराचे चॅनल आमच्या सोबत आहे. आम्हाला अभिमान आहे तुमचा. आणि तुमची भाषा किती गोड आहे. तुम्ही जे बोलून राहिले, मला बोलावं नाही वाटत, तुमचंच ऐकावं वाटतं. आम्ही तुकडोजी महाराजच्या विचारानं
घुमणार राज घुमणार. बरं, एक शेवटचा प्रश्न असा की बच्चू भाऊ राजे 7 तारखेपासून तर आज लोक बरोबर इतका पहिले सुरुवातले पाणी आलं राजून आता ऊन तपून राहिलं. बच्चू भाऊनं एकूण जे आंदोलन केलं त्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बच्चू भाऊ काय राजीव निरा माणूस निरा पाहिले नाही ते काय ते निरा भिरकी सारखा फिरत राहायचा. बच्चू भाऊ बद्दल तुम्हाला काय वाटते? आणि बच्चू भाऊ यावेळेस जा तितंबा गेला याच्याबद्दल तुमचा काय अभिमत आहे? सांगा जरा. अरे तितंबा नाही, हा प्युअर कुतूहल आहे. अरे एका माणसाच्या नावावर जो पदावर नसताना लाखो लोक आज पुरे रोड जाम. तुमच्या चॅनलनं तर गर्दी घेतली म्हणून आम्ही अशा माणसाले म्हणू जिने शक है वो करे खुदा वो की तलाश. हम तो इंसान को दुनिया का खुदा समजते. त्याचं जीवन आपल्यासाठी आहे. हे काही मूर्ख लोक म्हणते खोके घेतले खोके. अबे खोक्यावाला 137 किलोमीटर पायदळ चालू शकते का? नाही बाबा. जे विकणारे आहेत ते विकऊ लोक एवढे कष्ट घेऊ शकते का? तो बच्चू कडू माणूस द्या मग माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसा. म्हणून तुमच्या चॅनललाही धन्यवाद. हे दारू नाही पण हे खरंच गावरान 90. एका म्हाताऱ्याला विचारलं शिरा खा म्हणे बासुंदी घ्या. अरे मामाजी बाबा काही ना काहीतरी घ्या. पार्ले बिस्किट 90 आणू काय म्हणे. असं गावरानी जरूर बातम्या ऐकत जा. जय गुरु, जय भीम, जय शिवराय. तर हे होते समाज प्रबोधन सत्य आपल्या भाषा अकोला जिल्ह्यातल्या मातीतला गेलेला हिरा आहे ना. तिकडे अकोल्यात पुरा महाराष्ट्रात आणि गावरान 90 आपल्या या भागात चालते. भल्लो मस्त वाटलं पाहतो. अरे आपलेच माणसं आहेत ना बा. आणि काय ते चोपडी बोल लागते बाबा निरा त्यात आता बोलायला पाहतात म्हटलं महाराज लोक 4-5 वर्ग शिकले की आणि त्यातही त्याची अटकते. त्याच्यानं आपली बोली भाषा की नाही जिवंत ठेवायसाठी आपण शिका बाबा. तुम्ही पहा दुरून आले लोक त्याची भाषा सोडली नाही आणि आपण आपल्या भाषेची कायले लागत ते काय महाराजचं प्रबोधन असते. आणि त्या प्रबोधनाचे महाराज सत्यपाल महाराज गावरान 90 वर कसे वाटले खाली कॉमेंट करून नक्की कळवा बा. आवडलं तर सबस्क्राईब करा चॅनल. काय पैसे लागतात का त्याचे? वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही. तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,